नमस्कार मित्रांनो, एक्झाम मराठी आपल्या करंट अफेअर्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इथे आपण जेवढे पण टॉपचे इम्पॉर्टंट स्पर्धा परीक्षेसाठीचे डेली करंट अफेअर्स डिटेलमध्ये कव्हर करू. आजचा पहिला प्रश्न, इंडिया ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशनने आपला अध्यक्ष कोणास नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीनिवासन स्वामी. आर के स्वामी लिमिटेड एक्झिस्ट ग्रुपचे चेअरमन श्रीनिवासन स्वामी यांच्या वर्ष 2025-26साठी पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. म्हणजे परत एकदा. असोसिएशन ऑफ इंडियन ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ही देशातील ॲडव्हर्टायझिंग एजन्सीची सर्वोच्च संस्था आहे. तिचे मुख्य कार्य म्हणजे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीच्या सामूहिक हिताचे प्रतिनिधित्व करणे होय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मैत्री एक्सरसाइज 2025चे आयोजन कोठे होणार आहे? तर याचे योग्य आन्सर आहे मेघालयातील उमरोई येथे मैत्री एक्सरसाइज होणार आहे. हे इंडिया आणि थायलंडच्या मध्ये होते. 14वे एडिशन आहे. हे एक सुरुवात 2006 झाली आणि 13वे एडिशन हे थायलंडमध्ये झाले. नेक्स्ट क्वेश्चन. प्रोजेक्ट नन्नीकलीवर आधारित कॉफी टेबल बुक मे अ मिलियन बर्ड्स ब्लूम कोणी लॉन्च केले? याचं योग्य उत्तर आहे आनंद महिंद्रा. प्रोजेक्ट नन्नीकली हे 1996 सुरू झाले. सुरुवात आनंद महिंद्रा यांनीच केले होते. याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबातील मुलींना 10 वर्ष शालेय शिक्षण मिळवून देणे हे आहे. ही बुक नित्य मनोज कुमार यांनी तयार केली. नेक्स्ट क्वेश्चन. औषधी वनस्पती आरोग्यपद शोधणारे कट्टीमथन काणी यांचे निधन झाले. यांचा संबंध कोणत्या राज्याशी होता? तर योग्य उत्तर आहे केरळ. केरळमधील कट्टीमथन काणी केरळच्या आदिवासी समाजातील एक व्यक्ती आहेत. त्यांनी या आरोग्यपथाचा ड्रायकोप्स जेलिनेक्स नावाचा एक शोध लावला. याचे गुणधर्म शरीराला इन्स्टंट एनर्जी देणारे, थकवा दूर करणारे. या वनस्पतीचा वापर जीवनी हर्बल औषध तयार करण्यात येतो. महत्त्वाचे निधन बघूया. भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि न्यूक्लिअर शास्त्रज्ञ डॉक्टर M.R. श्रीनिवासन यांचे निधन झाले. मारुती चित्तपल्ली पर्यावरण आणि वन्यजीवन संवर्धन कार्यासाठी प्रसिद्ध, महाराष्ट्रातून ज्यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखले जात होते. 2025 पद्मश्री पुरस्कार मिळाला. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू दिलीप जोशी यांचे निधन झाले. ते माजी डावखुरे स्पिनर होते. त्यांची आत्मकथा स्पिन पंच. नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांचे निधन झाले. जगातील सर्वात ज्येष्ठ मॅरेथॉन धावपटू, पंजाबमधून पगधारी बवंडर म्हणून प्रसिद्ध यांचे निधन झाले. प्रख्यात अर्थतज्ज्ञ व UK हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य मेघनाथ जगदीशचंद्र देसाई यांचे निधन झाले. ते ब्रिटिश संसदच्या उच्च सदनात नियुक्त होणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती होते. 2008 त्यांना पद्मभूषण देखील मिळाले होते. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन झाले. ते दिशोम गुरु म्हणून ओळखले जातात. नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांचे निधन झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिटी बायोडायव्हर्सिटी इंडेक्स लॉन्च करणारे पहिले शहर कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे चेन्नई. चेन्नई हे सिटी बायोडायव्हर्सिटी इंडेक्स सुरू करणारे पहिले शहर झाले आहे. याचे उद्घाटन तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी केले. हा तमिळनाडूमध्ये जारी करणारा पहिला शहरी जैवविविधता सूचकांक आहे. हा इंडेक्स 23 निर्देशकांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2026 इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सच्या 41व्या वार्षिक परिषदेला कोण होस्ट करणार आहे?
तर याचं योग्य आन्सर आहे विशाखापट्टणम. असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स 41व्या वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 40वे अधिवेशन पुरी ओडिशा येथे झाले. उद्दिष्ट 2047 पर्यंत भारताची पर्यटन अर्थव्यवस्था $3 ट्रिलियन पर्यंत पोहोचवणे हे आहे. भारतीय टूर ऑपरेटर संघटनाची स्थापना 1982 मध्ये झाली. ही संघटना टूर ऑपरेटर्सचे संघ आहे. उद्देश टूर ऑपरेटर्सना प्रोत्साहन देणे, सहाय्य करणे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे. नेक्स्ट क्वेश्चन, मीराबाई चानू हिने कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 193 kg वजन उचलून कोणते पदक जिंकले? तर याचा आन्सर आहे गोल्ड. मीराबाई चानू या भारताच्या वेटलिफ्टर आहेत. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये त्यांनी 193 किलो वजन उचलून सुवर्णपदक गोल्ड जिंकले. त्यांनी 48 किलो वजनी गटात भाग घेतला आणि नवीन कॉमनवेल्थ रेकॉर्ड प्रस्थापित केला. आणि हे कुठे होत आहे तर अहमदाबाद, गुजरातमध्ये. मीराबाई चानू ह्या मूळच्या मणिपूरच्या आहेत. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवले. कॉमनवेल्थ गेम्स 2018 व 2022 मध्ये सुवर्णपदक गोल्ड भेटले. पुरस्कार यांना पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार भेटले. भारताने ब्राईट स्टार 2025 लष्करी सरावात सहभाग घेतला. तो कोठे झाला? हा इजिप्तमधील मिस्र या ठिकाणी झाला. ही त्रिसेवा बहुपक्षीय लष्करी सराव आहे. म्हणजे हा द्विवार्षिक आहे, म्हणजे दुसरं वर्ष आहे. हे दिनांक 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत चालू राहणार आहे. आणि याचे ठिकाण इजिप्तमधील मिस्र या ठिकाणी होणार आहे. भारतातून 700 पेक्षा जास्त सैनिकांनी सहभाग घेतला आहे. सुरुवात ह्याची 1980 मध्ये झाली आणि फर्स्ट मिस्र आणि अमेरिका यांच्यामध्ये झाले एक्सरसाइज. इजिप्तची माहिती बघू. इजिप्तची राजधानी काहिरा. चलन आहे मिस्र पाऊंड. राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी. मिस्रला नील नदीचे वरदान असेही देखील म्हणतात.